ओके ओके, हे बघा आपलं खूप डिस्कशन झालं. तुम्ही एका पेपरवर मला लिहून दिलंय की काय प्रॉब्लेम्स आहे. आपण एक सॉर्ट करूया प्रॉब्लेम्स काय तुमचे. ओके, तर यांनी अशी कंप्लेंट केली आहे तुझी की तू गेले 3 महिने यांची फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट नाही केली आहे. सिरियसली ही कंप्लेंट दिली तुम्ही? कंप्लेंट नाही, त्यांनाच विचार मी. काय काय प्रॉब्लेम आहे सर? अरे कंप्लेंट ही माझी कंप्लेंट मी केलेली आहे, तुला उत्तर द्यायचं आहे त्यांना की माझी यांचा प्रोफाईल फोटो म्हणून कोणत्या तरी विचित्र साधू बाबाचा फोटो ठेवलाय. आता या फोटोची फ्रेंड रिक्वेस्ट मी एक्सेप्ट करायची का? माझे फ्रेंड्स काय म्हणतील? विचित्र साधू गुरुजी आहेत ते. समजा तुझ्या फ्रेंड्सना गुरुजींचं दर्शन झालं तर काय वाईट आहे त्याच्यात? हे काय कारण असू शकतं का? तुम्ही तरी समजा यांना. तुम्ही माझ्या वयाचे दिसता, तुम्ही सांगा ना यांना. तुम्ही मला सांगा फ्रेंड, हे कारण असू शकतं का फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट न करण्याचं? हे बघा काय प्रॉब्लेम काय आहे की त्यांचं म्हणणं बरोबर आहे ना, ते वडील आहेत तुझे. इट्स ऑल राईट. एका फोटोमुळे तू त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट नाही करणार. हो, पण मग सर तुम्ही पण थोडंसं तुमचा स्वतःचा फोटो ठेवला तर काय हरकत आहे? स्वतःचा फोटो ठेवा ना बाबा. गुरुजी आहे, तो फोटो बदलणार नाही. सी यू सी ऐकणार नाही ती, तूच खरं करणार ती. बरं ओके, पण तुमच्यासाठी पण तिची काही हे कंप्लेन आहे की तुम्ही तुमचा जो प्रोफाईल फोटो आहे तो थोडासा बदलायला हवा असं तिचं म्हणणं आहे की का बदलत नाही सर? नाही बदलणार. पण मुलीसाठी एवढं नाही करू शकणार सर? फोटो बदलला तर ऍक्सेप्ट करणार फ्रेंड रिक्वेस्ट? बघा आता विचारा. ओके फाईन, आय थिंक अबाउट इट. ओके ठीक आहे. ओके ठीक आहे. तर यांचं असं पण म्हणणं आहे की त्या दिवशी हिचं लक्ष नसताना तुम्ही हिचा फोन चेक केला होता. कधी चेक केला तो फोन? चेक नव्हता केला तो फोन. मला वाटतं तो माझा फोन आहे म्हणून मी बघितला, म्हणून मी तो हातात घेतला. मी चेक काही केलं. ओके, अच्छा, असं काही लक्ष ठेवत नाही. काय खोटं बोलताय ते? बरं ही एक वेळची गोष्ट नाहीये, हे नेहमीच माझा फोन चेक करतात. का करता सर असं तुम्ही? मी फोन चेक करण्यासाठी म्हणून चेक करत नाही, पण मग तुम्ही पूर्ण विश्वास आहे. हा मग काय गरज काय? त्यामुळे तसं काही नाही प्रश्न. हिला असं वाटतं सतत हेच मोठे सतत गैरसमजच की बाबा काय ते करेल ते उलटच, बाबा करेल ते चुकीचंच. ओके फाईन ठीक आहे. हे तुम्ही तिला प्लीज काहीतरी समजावा. सो यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम की त्यांनी तुझा फोन चेक केला तर तुला काही प्रॉब्लेम नाही, राईट? चेक मी करत नाहीये, मी चेक केलेला नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, मी चेक करण्यासाठी म्हणून फोन चेक करत नाही. अच्छा, तुमच्या दोघांचे सेम फोन आहेत? सेम फोन आहेत. ओ इट्स ओके, मिसअंडरस्टँडिंग होतात कधी कधी. ओके फाईन, ओके ठीक आहे. यांचं असं म्हणणं आहे की तू जेवताना खूप शांतपणे जेवतेस आणि ते ही फोनवर काहीतरी करत असतेस. सतत मुंडकं खाली आणि कुठे ते ताटाकडे नाही, मोबाईलमध्ये सतत. एवढं इतकं काय महत्वाचं असू शकतं सांगा मला? जेवताना नाही तर जेवताना तरी सुखाने शांतीपणे जेवायला पाहिजे. आय अग्री. त्याच्यामुळे चांगलं त्यावेळेला ही सगळं बोलायची सोय नाही. तास आपल्या जुन्या फ्रेंड्सना शाळेतल्या वगैरे शोधत असतात एफबीवर, तेव्हा मी काय म्हणते का यांना जेवण करताना नाही करत? म्हणून काय झालं? मला जेवताना आला एखादा मेसेज, मी नोट्स चेक करत होते त्या दिवशी. एवढा अभ्यास केला असतं तर आता काय झालं? कुठल्या कुठे नंबर काढला असता काय झालं असतं? एवढ्या नोट जर का ती बघत असेल तर अभ्यासाच्या नावाने नोट्स बघितल्या अभ्यास होतो का? तो नंतर करायचा असतो. पण नोट्स आल्याचं नोटिफिकेशन तेव्हा आलं असेल तर मी काय करणार? तुम्ही सांगा ना, तुम्ही कसा केला अभ्यास मला सांगा. काउन्सिलर कसं झाला तुम्ही? तुम्हाला आलं ते कधी मोबाईलवर? हे बघा, जेवताना तुमचं लक्ष फक्त जेवणामध्ये हवं. आय अग्री ऑन दिस. डॉक्टर आहेत की काउन्सिलर आहेत? दोन्ही आहे मी. मला वाटतं मुलगा हँडसम आहे, विचार करायला हरकत नाही. बाबा काय बोलताय तुम्ही? मला कंप्लेंट्स मला सांगा. हँडसम आपण काउन्सिलर नाही. चांगलं चांगलं. तुम्ही माझी तिसरी कंप्लेंट वाचा. मुलीची ओके. सारखी लग्नासाठी मुलं का दाखवतात? माझं अजून करिअर, तिचं करिअर होऊ द्या सर. दिस इज राईट. माझी कंप्लेंट आहे. तुम्ही नका बोलू काहीच प्लीज. ऑलरेडी तुमचं स्थळ सुचवतायत ते मला. तुम्ही काही बोलू नका आता प्लीज. सर तुम्ही इथे काउन्सिलिंग साठी आलात आणि ते बरोबर आहे, पण यू आर हँडसम, यू गॉट अ गुड, तुम्ही चांगलं काम करताय, कार्य चांगलं आहे, सो वाय नॉट? नाही म्हणजे माझं असं म्हणणं आहे की नाही, यू कॅन एक्सचेंज नंबर्स अँड. बाबा स्टॉप इट बाबा, मला नाही करायचं असं काही. असं नाही किती वर्ष नाही मला तुम्ही सांगा. आता एक वय असतं लग्नाचं, त्या वेळेत लग्न केलेलं बरं असतं. लग्नाचं वय असतं म्हणणं बरोबर आहे त्यांचं ऍक्च्युली. अरे काय चाललंय तुम्हा दोघांचं? हे माझं काही चुकतंय का? क्यूट आहात, एक्सेप्टेड, पण मला नाही करायचं आता लग्न. संध्याकाळी काय करता? बापाचं. ओके फाईन, सॉरी. नेक्स्ट हे सगळं बाद आहे.
हे बाद आहे. तुम्ही नेक्स्ट काय तो आरोप आपण या विषयावर येऊ पण सर नक्की. माझा नंबर मी देतो. हो नक्की नक्की. आणि बाबा कुठले सर तुमचे? बाबा गुरुजी क्या बात आहे. मी पण त्यांचाच आहे. बरं यांची अशी कंप्लेंट आहे की तुझ्या कपाटात छोटे छोटे स्कर्ट्स छोट्या छोट्या पॅन्ट्स वगैरे असतात आणि ते तू म्हणजे घरच्यांना सांगितलेलं नाहीयेस. मनस्ताप झालाय मला त्याचा खूप. हो घरातून जाताना तू वेगळेच कपडे घालून जातेस आणि फेसबुकवरती तुझ्या भलत्याच कपड्यांमध्ये फोटोज असतात. का असं खोटं वागायचं? हे असे चिडचिड करतात म्हणून मी तसं केलं. पण तू असं वागतेस म्हणून बहुतेक चिडचिड करत असतील. करेक्ट आहे एक्झॅक्टली. का खोटेपणा का लपवायचं का गोष्टी लपवायच्या? आवडतात छोटे कपडे घातलेले? मी का बरं छोटे कपडे नाही मुलींनी छोटे कपडे घातलेले. अच्छा मुलींनी आवडतात ना? तुमचं स्वतंत्र भारत. नाही ते बघा ना, नाही, पण त्यांना त्यांचा आवडतायत. बाबा तुम्ही जो मुलगा माझ्यासाठी पसंत केला ना त्याला आवडतात छोटे कपडे. माझं त्याबद्दल म्हणणं नाही. माझं म्हणणं खोटे पण आता कसं माझ्या समोर बोललीस मला आवडलं. ओ बाबा एक्झॅक्टली दिस इज द लपून छपून का करायचं? वीस तुला प्रपोजल दिलं हे आता तू इतक्या तुम्ही ना दोघांची बाजू घेऊन बोला. हे सतत हे असंच वाच करायचं ऐकायचं नाही. शॉर्ट टेम्पर्ड आहे का? मी स्वतःहून प्रपोज तुला हळूच सांगितलं किंवा कानात सांगितलं की मुलगा चांगला आहे तर तू जोरात अनाउन्समेंट माझा करून मुद्दा होता तो. तेच म्हणतोय माझाही हाच मुद्दा आहे की खोटेपणा नको. तू आता कसं म्हणालीस की यांना आवडतात इट्स ओके. समोर होऊ दे ना काय ते लपवाछपवी नको. बस एवढंच मला म्हणायचं. तुम्ही पटवा जरा. बरोबर फाईन ठीक आहे. आता मी घरातूनच तसे कपडे घालून जाईल. ओके ओके. हा त्यांना सांगत जा ना तुम्ही जे काही आहे ते स्पष्ट बोलायचं. तुम्ही त्यांना मित्र मानतात ना आपले. नेक्स्ट ऐकणार नाही मला माहिती आहे तुम्ही. बरं असा आरोप आहे की तुम्ही हिला तेलकट वगैरे काही खाऊ देत नाही. डाएट फॉलो करा सतत तिच्या मागे लागलेले असतात आणि स्वतः काय ते चायनीज काहीतरी म्हणाला होता मग तुम्ही भजी चायनीज भजी खाता. माझं आता वय झालं मला कोणाला इम्प्रेस करायचं नाही. बरोबर आहे. पण इम्प्रेस करण्यासाठीच आपण असं माझा पॉईंट संपतो झाला. तेच मला म्हणायचं आहे. नाव शी इज अ यंग गर्ल. शी शुड बी प्रेझेंटेबल. तिचं करिअर आहे का. तिने जर का चायनीज भजी खाल्ली आणि माझ्यासारखी झाली पण वय झालंय तर मग तब्येतीची काळजी नको घ्यायला का? पण मी ते घेतोच आहे. माझ्या गोळ्या बिळ्या व्यवस्थित चालू आहे आणि मी काय रोज सकाळ दुपार संध्याकाळ खात नाही. गोळ्यांची आठवण नेहमी आई करते. हे काही घेत नाही स्वतःहून गोळ्या बिळ्या. पण आठवण केल्यावर सुद्धा घेतो ना. पण आठवण करावी लागतेच ना. आणि गोळ्या घेऊन भजी खाल्ल्यावर काय होणार आहे बाबा? एवढं काही होत नाही. पण बेसिकली पॉइंट आहे की तुला हे हानिकारक आहे. सो यू हॅव टू. मग तुम्ही पण खाणं बंद करा. मी पण खाणं बंद. नाही सर माझं असं मत आहे की तेलकट तुम्ही पण नाही खायला पाहिजे. महिन्यातून काही काही गोष्टी तुम्ही पण इथे ऐकायला हव्या. हो आठवड्यातून एकदा खाईल. डन. मी पण आठवड्यातून एकदा खाईन. तेलकट तुपकट मला बोलायचं नाही. तू महिन्यातून एकदा. हे बघ हे काय आहे? दिस इज नॉट बायस नाहीये का? मी पण खाणार आठवड्यातून एकदा. तुला मी सांगतो यू हॅव टू बी प्रेझेंटेबल. आपण एक समतोल घेऊया सर इथे. जर ही आठवड्यातून खाईल तर तुम्हीही आठवड्यातूनच खायचं एकदा. मी नाही ती मी बरं ओके. फेअर डील. ओके गुड. या एवढ्याच होत्या तुमच्या कंप्लेंट्स. अजून काही प्रॉब्लेम्स आहे का तुम्हाला? नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. शी सेइंग शी इज लाइकिंग यू. ओ गॉड नो. बाबा तू का सांगतोय सर? नको ना सांगू. नाही इकडे या ना. नाही तुम्ही एक मिनिट थांबा. तू काय चाललंय तुमचं? नको त्याला सांगू काही नाही. ओके आपण घरी जाऊन बोलूया. नंतर काय बोलायचं? ओके सॉरी. हे काही माझं ऐकतील असं वाटत नाही. पण यांना कसं स्टॉप करायचं ते मी बघतो. पण अशा रिलेशनशिपचे काही टप्पे आणि त्यांच्या स्टोरीज बघायला तुम्ही नक्की या. 21 जुलैपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. मी बघतो काय. हॅलो नाही काउन्सिलर मी आहे. आपण बोलूया. हां